फर्स्ट सेकंड आणि थर्ड युनिट झाला आहे. तर फोर्थ आणि फिफ्थ नंतर करू. आधी सिक्स्थ करू. मायक्रो कंट्रोलरबद्दल आहे आणि खूप सोपं आहे. 3च क्वेश्चन आहेत. तर ह्याच्यामध्येच काहीही विचारू शकतात. ओरलला जनरली एक्झामला पण ह्याचा डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. खूप ह्याच्यामध्ये काय आहे की एक्सटर्नल इंटरप्ट आहे. तो इंटरप्ट कंट्रोलमध्ये जातो. ऑन चिप ह्याच्यामध्ये रोम काम करतं. रॅम असतं. टायमर्स असतात 0 आणि 1. सिरियल पोर्ट असतो. पोर्ट म्हणजे काय, इनपुट आउटपुट पोर्ट. आय ओ पोर्ट, इनपुट आउटपुट पोर्ट असतो हा. बस कंट्रोल आहे. CPU ला हे सगळं कनेक्ट होतं. हे ऑसिलोमीटर आहे. हे ॲड्रेस डेटा आहे. ओके, हे सगळं कुठं कसं लिहायचं हे लक्षात ठेवायला लागतं. हे सगळे डायग्राम्स 1-2 पेजेस घेऊन 2-3 वेळा ड्रॉ केल्याशिवाय लक्षात येत नाहीत. आता ह्याचे फीचर्स, तर फीचर्स काय काय आहेत, तर ह्याच्यामध्ये 4 KB बाईट्स ऑन चिप ऑफ मेमरी, म्हणजे रोम ह्याचा 4 KB आहे. 128 बाईटचा रॅम आहे. 4 रजिस्टर बँक आहेत. नंतर 128 युजर डिफाईन्ड सॉफ्टवेअर फ्लॅग्स आहेत. 8 बीटचा बाय डायरेक्शनल डेटा आहे, बस आहे. 16 बीटची युनिडायरेक्शनल ॲड्रेस बस आहे. 32 जनरल पर्पज रजिस्टर स्टोअर केले जातात. 16 बीट्सचा टायमर आहे आणि 2 टायमर यूजवले आहेत, 0 आणि 1. डायग्राममध्ये बघितलं. 3 इंटरनल आणि 2 एक्सटर्नल इंटरप्ट्स आहेत. वरती पाहिलं आपण डायग्राममध्ये. 8 बीटचे पोर्ट्स आहेत. म्हणजे आता मायक्रो कंट्रोलर आपण ह्याचे एवढे फीचर्स बघतोय म्हणजे काय, ऑर्डिनो युनोसारखं की बाबा इकडनं कडेने ह्याचे पोर्ट्स पण आहेत. 32, 33 काय 40 असतील ते. रिसेटचा ऑप्शन आहे. इनपुट आउटपुट आहे. ऑर्डिनो युनोचं फीचर्स आहेत हे. 3 इंटरप्ट आहेत, 4 बीट. 16 बीट प्रोग्राम काउंटर, 16 बीटचा प्रोग्राम काउंटर आहे. डेटा पॉइंटर आहे. 8051 मे ऑल्सो हॅव स्पेशल फीचर्स. ह्याच्यामध्ये URAT आणि ऑर्डिनो युनो दोन्ही काम करू शकतं. इन दिस फॉलोइंग डायग्राम सिस्टम बस कनेक्ट ऑल सपोर्ट डिव्हायसेस टू CPU. ह्याच्यामध्ये काय होतं की सिस्टम बस आहेत ना, ते काय करतं की CPUला येऊन सगळे डिव्हायसेस कनेक्ट करतं. जनरली सगळे फोन येऊन एका चार्जरला लावल्यासारखा विषय हा, म्हणजे असं होत नाही पण तरी. द सिस्टम बस कन्सिस्ट ऑफ ॲन 8 बीट डेटा. ह्याच्यामध्ये सिस्टम बसमध्ये 8 बीटचा डेटा आहे. 16 बीटचा ॲड्रेस बस आहे आणि बस कंट्रोल आहे सिग्नल. ऑल ऑफ दिस डिव्हायसेस लाईक प्रोग्राम मेमरी, पोर्ट, डेटा मेमरी, सिरियल इंटरफेस, इंटरप्रेट कंट्रोल, टायमर, हे सगळे जे आतावरती आपण नावं वाचली हे सगळे लिहिलीत. हे जे आहेत ते थ्रू अ बस इंटरफेस, म्हणजे हे एका बस इंटरफेसमध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या पिन्स आहेत म्हणजे पोर्ट आहेत. तर हे कसे यूज होतात, तर मेन म्हणजे हा डायग्राम आता लक्षात राहणार नाही. तर कसा लक्षात ठेवायचा, पहिल्यांदा हा बॉक्सचा आपण असं काढूच शकतो. त्या बॉक्समध्ये 1 ते 20 ह्या साईडला नावं द्यायची, 21 ते 40 इकडं नावं द्यायची. पुढं असे आडवे बॉक्स काढायचे. ते इकडच्या साईडला लेफ्ट हँड साईडला P1.10 P1.0 पासून, म्हणजे P1.0 पासून ते 7 पर्यंत नावं द्यायचे. आणि ह्या साईडला वरती VCC म्हणजे निगेटिव्ह साईड कनेक्ट आहे 40ला. आणि P0.0 0.1 म्हणजे इकडं 1 आहे लेफ्टला, इकडं 0 आहे राईटला, मधी बाजू. आणि इकडं 1 2 3 4 7पर्यंत. मग हे 7पर्यंत झाले की इथं RST आहे, इथं E आहे, VVP आहे. मग परत P3.9 0 आहे हा. P3.0 1 2 3 4 5 6पर्यंत जायचं. इकडून P2.765 4 3 2 1 उलटं जायचं. LGA, प्रॉग, पेसन हे जे 3-4 आहेत ते इथं नावं द्यायची. आणि इकडं पण 2-3 आहेत, नाही दिलं तरी चालतील. हे जे नावं आहेत ते देता आलं तर लिहायचे, पण हे जे नंबर्स आहेत हे करेक्ट पाहिजे. हे पोर्ट नंबर आहेत. हे झालं हे जे पिन डायग्राम. मग हे पिन्स कसे काम करतात हे बघू. तर पिन 1 to 8 आहे, तर हे तो काय करतं, दीज पिन्स आर नोन ॲज पोर्ट 1. पोर्ट 1 नाव आहे यांना. हे जे पोर्ट आहेत ह्याच्यामध्ये सेव्हरल फंक्शन्स हे होतात. आता 9व्या पिनमध्ये काय की रिसेट पिन आहे. आपल्याला ऑर्डिनो युनोमध्ये एक छोटंसं लाल बटन असतं शेवटच्या साईडला, तर ते रिसेट असतं बटन. तर त्यालाच ही पिन नंबर 9 म्हणतात. तर त्याच्यामध्ये जर आपण तर दाबलं तर इनिशियल व्हॅल्यू आपल्याला दाखवतं. आता 10 ते 17 पिन्स आहेत ते पोर्ट 3 म्हणून नावाजल्या जातात. हे पोर्ट जे आहेत ते फंक्शन करतं इंटरप्रेट,
कंट्रोलला, टायमर्सला, सिरियल कम्युनिकेशन्सला, TDX RxDला. आता मग 18वा आणि 19वा. तर 18वा 19 काय करणार, तर दीज पिन्स आर यूज्ड फॉर इंटरफेसिंग ऑफ एक्सटर्नल क्रिस्टल्स टू गेट इन टू सिस्टम क्लॉक. म्हणजे सिस्टम क्लॉकमध्ये बाहेरची व्हॅल्यू एक्सटर्नल सिस्टम रन करण्यासाठी यूज केला गेलेला आहे. मग दीज पिन्स, आता 20 पिन, दीज पिन्स प्रोव्हाइड पॉवर सप्लाय. ही पिन 20वी पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करतं. 21 ते 28 पिन्सला पोर्ट 2 म्हणून म्हटलं जातं. ते काय करतं, इनपुट आणि आउटपुट हे दोन्हीचं काम करतं. इथं लिहिलं आहे IO पोर्ट, इनपुट आणि आउटपुट. हायर ऑर्डर ॲड्रेसेस बस अँड सिग्नल बी मल्टीप्लेक्स्ड युझिंग दिस पोर्ट. म्हणजे काय की एक बस ॲड्रेस आहे, त्याचा जो कनेक्ट केला गेलेला आहे त्या तो मल्टिपल पोर्ट्समध्ये फ्लो होऊ शकतो, म्हणून इनपुट आउटपुट दिसतं. द 29 पिन काय यूज करते, तर दी PSEN आपण मग अशी पाहिलं, विच स्टँड फॉर प्रोग्राम स्टोअर अनेबल यूज टू रीड. प्रोग्राम स्टोअर अनेबल याचा फुल फॉर्म आहे. यूज टू रीड अ सिग्नल फॉर्म ऑफ एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. म्हणजे हे जे आहे प्रोग्राम स्टोअर अनेबल, हे काय करतं, बाहेरचे एक्सटर्नल मेमरीपासनं प्रोग्रामला सिग्नल त्याचा रीड करण्याची कोशिश करतं. 30वी पिन काय करते, दिस इज EA पिन स्टँड्स फॉर एक्सटर्नल ॲक्सेस इनपुट. म्हणजे काय, बाहेरचा जो ॲक्सेस आहे त्याच्या इनपुटसाठी ही 30वी पिन असते. 30वी पिन आहे तर ती यूज झाली ॲड्रेस लॅच अनेबल. ॲड्रेसेसचे लॅच म्हणजे लॉक लावलेलं आहे ते पार करून येण्यासाठी यूज केली गेलेली आहे. 32 ते 39 यूज केली जाते पोर्ट 0 म्हणून, आणि हे पण इनपुट आउटपुट पोर्ट म्हणूनच ओळखली जाते. पिन 40वी आहे ती प्रोव्हाइड करते पॉवर सप्लायला आणि सर्किटमध्ये. जनरली आता ह्या गोष्टी इझी आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, पण रीड करूनच लक्षात राहतात. एकदा दोनदा तीनदा केलं तरी खूप होतं. डायग्राम्स काढून बघायचे 2-3 वेळा पेजेसवर. झाला अभ्यास. ह्या आत्ता केलेला अभ्यासच एंड सेमला असणार. क्लासिफिकेशन काय आहे मायक्रो कंट्रोलरचं ते बघू. हा पण IMP क्वेश्चन आहे. जनरली ह्या 3 का 4 प्रश्न आहेत, सो IMP सगळेच आहेत, आणि 4मधलंच 3 लिहायचे आहेत. ह्याची मेन फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये बिट आहे, SC चिप आहे आणि कोर आहे, AVL SI कोड. मग एम्बेडेड सिस्टम आणि एक्सटर्नल मेमरी आहे. इन्स्ट्रक्शन सेट आहे, RISC आणि CISC. मेमरी आर्किटेक्चर 2 आहेत, हार्वर्ड आणि प्रिन्सेस्टन. आता फॅमिलीमध्ये 8051 मोर्टोला, पिक, हिटाचे, ॲक्सिस, एअरमन, अदर हे जे आहेत ते सगळे कंट्रोलरची नावं आहेत. कुठले 8051 मोर्टोला, पिक, हिटाचे, टेक्सिस, ARM, अदर. तर आता 8051मध्ये कंपनीचे यूज करतात ते आहेत फिलिप्स, ॲटमल, सिमेंस अँड डायस, इंटेल सगळ्यात मेन यूज करतात. ते एवढ्या कंपन्याच यूज करतात. हे झालं दुसरं. आता मायक्रो प्रोसेसर आणि कंट्रोलचा डिफरन्स आपण पाहिलेला आहे फर्स्ट युनिटमध्ये, तिथनं रेफर करायचा. ॲप्लिकेशन काय काय आहेत कंट्रोलरचे, होम ॲप्लिकेशन्स आहेत, वॉशिंग मशीनमध्ये यूज होतं, मायक्रोवेव्ज, ओव्हन, रेफ्रिजरेटर, AC, TV, फ्रीज सगळीकडं यूज होतं. ऑटोमेशन म्हणजे काय, इंजिन कसं कंट्रोल करतो ऑटोमॅटिकली आपण ते, किंवा एअरबॅग्स आहेत, इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे ते सगळं करतं. नंतर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे रोबोटिक्स, टॉईज, तशा सगळ्या गोष्टी. कम्युनिकेशन म्हणजे राउटर, स्विचेस, स्मार्टफोन्स वगैरे. मेडिकल डिव्हायसेस म्हणजे काय, पेसमेकर, इन्सुलिन पंप, ग्लुकोज मीटर वगैरे. IoT रोबोटिक्स म्हणजे काय, कंट्रोल रोबोट मुवमेंट, स्मार्ट वॉचेस, सेन्सर्स वेगवेगळे मुवमेंट रोबोट्सच्या कंट्रोल करतं. आता हा झाला युनिट 6 कंप्लीट.